त्याच्या घडीला मैदानामध्ये आक्रमण जारी आहे. योगेश्वर पाटील पहिल्याच बॉलवर त्यांनी चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. ट्रेडमार्क स्ट्रोक ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, अप्रतिम टायमिंग ते पाहायला मिळालं. 13 धावा धावपलकावर नंदा स्मृती खांडवल त्यांच्या विपक्ष अनबी 11 सागाव या दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला आमचे तिन्ही कॅमेरामन करतात, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. गोल तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. प्रयत्न त्यांचे चांगले होते परंतु कॅच कंप्लीट होऊ शकणार नाही. 2 धावा येतील या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. नंदा स्मृती खांडवल धावपलकावर विदाउट लॉस 15 रन. डीजे तुषार. धावपलकावर धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. नंदा स्मृती खांडवल टीमची 2 चेंडू स्ट्रगल केलं होतं सौरभ पाटीलने परंतु कमबॅक केलं. एक चौकार आला सौरभच्या बॅटमधून, त्यानंतर 3 धावा. योगेश्वर पाटीलने त्यांनी षटकार खेळला आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा. हरेश आलेत आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. महत्वाचं षटक राहील हरेश यांचं. पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी 15 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांची लढत, सकाळचं सत्र आहे. कितपत धावा बनवल्या जातील ते पाहायचं. हरीश मात्रे एक मॅच आतापर्यंत खेळलेले आहेत. पहिल्यांदाच मला वाटतं या स्पर्धेमध्ये सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे मुरबाडकर चषक या क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच ते गोलंदाजीसाठी आलेत. हरेश धावपलकावर धावसंख्या 15 धावा. हरीश होतील आता गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकरींवर सौरभ पाटील. इथे टाकलेला बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फटका दमदार आहे. एक सिंगल. 1+1 2 धावा येतील. क्षेत्ररक्षणाची खराब सजावट आणि त्याचा तोटा आणि 11 सागावला भोगावा लागेल. नो +1 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते. 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. चुकीचं क्षेत्ररक्षणाची सजावट आणि त्याचा तोटा आता संघाला भोगावा लागतोय. 17 धावा धावपलकावर. 17 धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. हरेश पहिला चेंडू भरपूर चांगला टाकला होता. क्षेत्ररक्षणाची सजावट जर चांगली असती तर विकेट मिळू शकली असती सौरभ पाटीलची परंतु आता सौरभला जीवनदान मिळालंय. 17 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना 3 षटकांची महत्वाची लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट. स्ट्रायकरींवर फलंदाज योगेश्वर पाटील ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला. डावखऱ्याचा फलंदाज भरपूर ताकद त्याने पहिल्याच फटक्यामध्ये लावली होती. स्ट्रायकरींवर फलंदाज योगेश्वर पाटील. 17 धावा धावपलकावर. फ्रीटचा बॉल आहे. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकरींवर योगेश्वर. इथे टाकलेला बॉल फटका दमदार आहे. योगेश्वर पाटीलच्या पाठमधून एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय. दर्जेदार चौकार. पाहायला मिळेल आमचे साथी समालोचक व्हाईस ऑफ मुरबाड दीपकजी बिराडे सर यांचंही शुभ आगमन होतंय. त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या धावपलकावर 21. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना हरेश्वर आक्रमण मैदानामध्ये करतो योगेश्वर पाटील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. संघाची धावसंख्या 22.
नंदा स्मृती खांडवल. ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर सौरभ पाटील. सौरभला जीवनदान मिळालं आणि त्याचा आता तो कशा प्रकारे फायदा घेईल नंदा स्मृती खांडवल साठी ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. हरेशचा बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज हरेश आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत. धावा खर्च केल्यात 7 आणि B11 सागाव साठी पहिला चेंडू 9 त्यावर सिंगल. त्यानंतर चौकार 1 धाव आणि आता डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सौरभ पाटील 6 चेंडू फेस केलेत. 8 त्यांनी बनवल्यात. योगेश्वर पाटीलने 4 मध्ये 13. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ पाटीलच्या बॅट मधून सिक्सर. अप्रतिम फटका पण पाहिला बॅट मधून येत असताना. ही ताकद राहिली खास करून व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मदत व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू राहिला आणि जो DRS घेतला होता तो सक्सेसफुल होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहता 22. 22 धावा. 28 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला हरेश. इथे राखलेला हा चेंडू बिग हिट केलाय सौरभ पाटील आणि आता फक्त सौरभ पाटीलचा हा कार चालू आहे मैदानाच्या आत. षटका. डीजे धावफलकावर धावसंख्या 34. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. जबरदस्त फटका आपण पाहिला बॅट मधून सौरभ पाटीलच्या. 34 धावा धावफलकावर. दोन षटक समाप्त. 17ची सरासरी. 34 धावा धावफलकावर. नंदा स्मृती खांडवल या टीमची आपल्याला पाहायला मिळते भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना. वॅगन व्हील ऑन स्क्रीन. नंदा स्मृती खांडवलने कशा धावा बनवल्यात. अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला ऑपरेटिंग होत असताना. योगेश्वर पाटील 4 बॉल 13. सौरभ पाटील 9 बॉल 20. पार्टनरशिप 13 बॉल मध्ये 34 आली. कॉन्ट्रीब्युशन दोन्ही खेळाडूंचं आपण पाहिलं ते महत्वपूर्ण. कॉन्ट्रीब्युशन 4 मध्ये 13 बनवल्यात त्या योगेश्वरने. 9 मध्ये 20 बनवल्या सौरभ पाटीलने. भरपूर चांगली पार्टनरशिप. 13 बॉल मध्ये 34. गोलंदाजी ट्रॅकवर आता अंतिम षटक हाताळण्यासाठी.
सूरज आलेत. शेवटचं अंतिम षटक. 3 षटकांच्या लढतीमध्ये सारिका हॉटेलचं मैदान म्हटलं की तुम्हाला कमीत कमी 45 जाणं गरजेचं राहील. सातत्याने या मैदानावर धावा चेस होताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज आहेत. 34 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर योगेश्वर पाटील. सूरज आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. व्हाट अ शॉट. पाटील आलाय मैदानात आणि पाटील की गाजवतोय. योगेश्वर पाटीलचा तडाखा षटकार. जबरदस्त षटकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी. सूरज यांच्यावर आक्रमण पहिल्याच बॉलवर योगेश्वर पाटीलने केलंय. 40 धावा धावफलकावर. सुंदर फलंदाजी. अचूकता, सातत्य, पूर्ण कामगिरी दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. सर्व अँगलने फटके दाखवले जात आहेत. ऑपरेटर स्वप्नील यांचं कौतुक व्हायला पाहिजे. बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने. 4 ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये जारी. नंदा स्मृती कांडवल, योगेश्वर पाटील. 5 चेंडू 19. इथे टाकलेला हा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. बीट केलंय फलंदाजाला, बीट केलंय एष्टी रक्षकाला. पंचांचा इशारा बाहेर येतोय. चौकार. जे 44 धावा धावफलकावर. सूरज समोर योगेश्वर. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. फटका दमदार आहे. अर्धशतकीय भागीदारी मैदानाची आत कंप्लीट करत असताना योगेश्वर पाटील आणि सौरभ पाटील. नंदा स्मृती कांडवल 50 धावा. चेंडू झालेले आहेत आणि 50 धावांची पार्टनरशिप. त्यामध्ये 7 चेंडू खेळले. योगेश्वर पाटीलने 25 बनवल्यात. 9 बॉल मध्ये सौरभ पाटीलने 20 बनवल्यात. 50 धावा धावफलकावर आहेत. नंदा स्मृती खांडवल. जबरदस्त फलंदाजी. सूरजवर सातत्यानं आक्रमण केलं जातं. इथे राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. पॅडवर चेंडू आदळतोय. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेल. एका धावेच्या मदतीने पंचांचा इशारा आला. लेग बाईज. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा. सौरभ पाटील सध्याच्या गड्डीला स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला 58चा. आणि B11 ने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अक्षरशः सौरभ आणि योगेश्वर या 2 फलंदाजाने तो निर्णय हाणून पाडलाय. ज्या प्रकारची फलंदाजी ते मैदानामध्ये करतात. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली या पहिल्याच इनिंग मध्ये. आणि सातत्याने सारिका हॉटेलचं एक ग्राउंड इथे धावा बनताना आपण नेहमीच पाहतो. सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे प्रस्तुत मुरबाडकर चषक या स्पर्धेचे प्रणेते आहेत. विवेक खाडे अर्थात बाबू यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रीडा स्पर्धा. आणि अंडर 25 साठी खास करून पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज या विभागामध्ये जर कोणी ठेवलं असेल तर त्याचं नाव आहे विवेक खाडे बाबू. 51 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सौरभ पाटील स्ट्रायकर इनवर. 9 चेंडू 20. त्यांचाही स्ट्राईक रेट 200+ आहे. चांगले क्रिकेट राहिलंय सौरभच्या माध्यमातून. सूरज होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला चेंडू. बॅटची एज. विकेट आली. पहिला धक्का नंदा स्मृती खांडवलला तर पहिलं सुयश आणि B11 सागावला. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता निखिल. अंतिम बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला, षटकार आला तर होतील 57, चौकार आला तर होईल 55. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. अंतिम बॉल सूरज. इथे राखलेला हा चेंडू बॅटचे ज्येष्ठी रक्षण पुन्हा एकदा खराब राहिलं. एक धाव आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 1-52. विजयासाठी 53 धावेचं लक्ष्य. खास करून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना विवेक खाडे यांना सर्वात जास्त जर कोणी साथ दिली असेल तर त्यांचं नाव आहे यश रोटे. त्यानंतर प्रणय शाने आहेत, अजय बिडवी टॉम आहेत. भरपूर चांगलं सहकार्य. नेहमी 4 मित्रांच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि कीर्ती यांची खूप मान होताना आपल्याला पाहायला. मूर्ती लहान आहेत. सातत्यानं या मुरबाड विभागामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा त्यांच्या मनामध्ये आलं की आपल्याला एक क्रीडा स्पर्धा ठेवायची अंडर-25 ची आणि खास करून मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर ची मात्र द्यायची. ती संकल्पना त्यांनी पूर्ण करून दाखवली आहे आणि या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस जो मात्र आपल्याला आज पाहायला मिळतो. 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. भरपूर चांगली ऑपरेटिंग म्हणजे सातत्याने 8 दिवस स्वप्नील यांनी या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या स्तरावर नेलं. त्यांचंही कौतुक पाहायला पाहिजे. 18 चेंडू 53 लक्ष्य. आणि खास करून मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळणार आहे. त्याला पासिंगचे पैसे भरावे लागतील. ते तुमच्या खास करून जे बक्षीस आहे त्यामधून कट केलं जाईल. या आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल 53 लक्ष. पॉवर प्ले फार महत्वाचा राहील. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून सागाव टीमला कमीत कमी 20+ जावा लागेल या मॅच मध्ये. सलामीची जोडी गोलू आणि त्यांच्या जोडीला आदेश. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर जय जोशी. स्ट्रायकर इनवर गोलू. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. एक टप्पा खात सीमा पार आहे. गोलूचा प्रहार येतोय चौकार.
पहिल्या दिवशी गोलच होतं का नाव? विनय होतं का? गोलंदाज सय्यार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर धावपलकावर धावसंख्या 4. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेचा वेध घेतोय. गोलूचं आक्रमण 4 रन चौकार. दोन बॉल मध्ये 8 धावा सध्याच्या घडीला विनय अर्थात गोलूच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळतात. खूप सुंदर बॅटिंग त्याची चालू आहे मैदानामध्ये. गोलंदाज जय जोशी गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे राखलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे येथील क्षेत्ररक्षक रनआउटची संधी चुकीच्या थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे एक सिंगल जी मात्र पाहायला मिळाली. नाईन ऑन द बोर्ड. 9 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा थरार आपण पाहतायत. सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे मुरबाडकर चषक या क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व सुपर डुपर हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. विवेक खाडे, यश रोटे, प्रणय शहाणे, अजय बिडवी अर्थात टॉम यांचं हे आयोजन, यांचं हे नियोजन या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आदेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. 2 इनिंग मध्ये 12 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. फुल टॉस चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर झेल इथे झालाय. आदेश यांचा खेळ समाप्त. आदेश बॅक टू द पवेलियन. विकेट येताना पाहायला मिळाले. आदेश बाद होताना पाहायला मिळाले. मोठा धक्का आहे अनबी 11 सागावला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरुषोत्तम दाखल होतील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 4 चेंडू झालेत. 9 धावा आतापर्यंत बनवल्यात. रिक्वायर्ड रन रेट आता 18.86 चा. करंट रन रेट 13.50. खास करून आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना आहे. एखाद्या संघामध्ये जर दुसऱ्या गावातील खेळाडू आढळला, तो संघ पुढे जर गेला असेल तरी त्या संघाला बाद केलं जाईल. ही सर्वात महत्वाची सूचना तुमच्यासाठी. जे सर्व संघ क्वालिफाय झालेत किंवा आता अजून त्यांचे क्वालिफाय राऊंड बाकी आहेत, क्वालिफाय झाल्यानंतर तदनंतर अंडर 25 चा एखादा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली, प्रथमतः त्याचं आपण आधार कार्ड जे काय असेल ते चेक करणार आहोत आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज कुणाला तरी देणार आहे आपण, त्यात शंका नाही, परंतु ते देत असताना त्याचे आधार कार्ड हा कंपल्सरी लागणार आहे. ही सर्वात महत्वाची सूचना. 13 चेंडू 43 धावा. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा आहेत धावपलकावर. 13 चेंडू 43. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र राहिला. बॅटमधून चेंडू डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक करतात प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. वेल स्टॉप. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. 2 धावा येतील. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अन्वी 11 सागाव धापलकावर धाव संख्या 12. प्रथम बॅटिंग करत असताना 15 बनवलं होतं नंदा स्मृती कांडवलने. इथे 12 बनवल्यात अन्वी 11 सागावने. लक्ष 53 आहे. शेवटचे 12 चेंडू 41 ची आवश्यकता. संधी देऊयात डीजे कुणालला.
षटक क्रमांक 2 मध्ये आता निखिल जाधव यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 41 धावा. आस्किंग रन रेट 20.50. बारा चेंडू 41. बारा चेंडू आणि 41 धावांचं लक्ष्य. पुरुषोत्तम सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल जाधव आहेत गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर पुरुषोत्तम. 12 चेंडू 41. इथे राखलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. टॉप एज डाऊन द बॉल फिल्डर चांगलाच झेल इथे पकडलाय. पुरुषोत्तम यांचा खेळ समाप्त. खास करून 3 कॅमेरामन या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये विशाल आहेत, गौरव, दिनेश, मॅन फ्रॉम देवगाव. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या त्या 41 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील चौथ्या क्रमांकावर. हरेश. 11 चेंडू 41चं लक्ष्य. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू डॉट. निखिल जाधव. काय गोलंदाजी केली जाते. निखिलचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. जिथे आस्किंग रन रेट तुमचा 20+ आहे. जिथे तुम्ही 2 चेंडू टाकणार आहे तुमच्या टीमचा दबदबा निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. नंदा स्मृती कांडबल टीम आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवते आपल्या गोलंदाजीमध्ये. फलंदाजी आपल्यातून राहिली होती सलामीवीरांची आणि आता गोलंदाजी देखील भरपूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. अजून एक तिसरा. एका ओळीत एका लाईनीत तिसरा चेंडू डॉट टाकलाय. कमालीची गोलंदाजी निखिल जाधव यांची पाहायला मिळते. 9 चेंडू 41 हे समीकरण. या षटकात 3 चेंडू डॉट आलेत. अचूकता पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. भरपूर सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी यश रोटे घेतात. इथे टाकलेला हा चेंडू. चौथा चेंडू इथे डॉट तर आला आणि रन आउट च्या रूपामध्ये विकेट येते. फलंदाज बाद. अप्रतिम कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला दिनेश करतायत. दिनेश आपलं सहर्ष स्वागत. विशाल आहेत, गौरव आहेत, मेन ऑपरेटर आहेत, खास करून कॅमेरा वर्कर आहेत. 3 बाद 12. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेत. सूरज सध्याच्या घडीला दाखल होतील मैदानाच्या आत. परंतु स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला गोलू आहे. 8 बॉल 41चं समीकरण. मोठे फटके खेळावेच लागतील सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना. आणि 11 सागावलं. गोलंदाज तयार. डेड बॉल इथे घोषित केला. निर्धाव षटक येते का निखिल जाधवचं ते गेला तर आपल्याला पाहायचं. 4 चेंडू त्याने डॉट टाकलेत. अचूकता दाखवतोय गोलंदाजीमध्ये. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव स्ट्रायकर एंडवर गोलू. 8 चेंडू 41. फुल टॉस. आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी खराब आहे. बॅकअप भरपूर चांगला आहे. 2 धावा येतील या बॉलवर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये बनवायच्यात 39. 7 चेंडू 39. वॅगन व्हील देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. कुठे धावा बनवल्यात. खूप चांगली ऑपरेटिंग आहे. स्वप्नीलचं सातत्याने मी यासाठीच कौतुक करत असतो. 7 चेंडू 39. गोलंदाजी ट्रॅकवर तयार.
फुलटॉस बॉल गोलूच्या पाठमधून आक्रमण, तिथे क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडलाय. निखिल जाधवला सफलता मिळते. गोलूबाद. डीजे 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 बाद 14 धावा लिखित आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या 6 चेंडू 39. 34 धावा होत्या नंदा स्मृती कांडवलच्या आणि 11 सागाव. 4 बाद 14 आहेत. विकेट देखील नंदा स्मृतीने गमावली नव्हती. वॅगन वेल ऑन स्क्रीन पहा, कुठे कुठे फटके आलेत. चौकार लालने दाखवले गेलेत. सिंगल डबल्स आहेत त्या देखील दाखवले गेलेत. खूप चांगलं ऑपरेटिंग. सध्याच्या घडीला एकच षटकार आलेला नाहीये. 6 चेंडू आणि 39. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू उंच वेत आल्या विकेट आली. फलंदाज बाद. 5 चेंडू 39 चा सामना. आणि 11 सागाव अडचणीत. नंदा स्मृती खांडवल दबदबा बनवतीय. सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे मुरबाडकर चषकात. इथे राखलेला हा चेंडू आणि बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल एक तर्फी लढत पहिल्याच मॅच मध्ये. नंदा स्मृती कांडवल दिलेल्या वेळाच्या अगोदर 15 ते 20 मिनिटं मैदानावर उपस्थित राहिले. थोडासा सराव केला आणि त्याचा भरपूर फायदा या टीमला झालेला. 4 बॉल 38. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू लिखित. सुंदर प्लेसमेंट लिखितच्या बॅटमधून. एक सिंगल. 3 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांचं लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. 3 बॉल 37 धावा. लक्ष फार दूर गेले आता टीम आणि 11 सागाव समोर. ज्या प्रकारची सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात गोलू वगळता कोणत्याच फलंदाजाला मिळू शकली नाही. 3 बॉल 37. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. स्पिनर आहेत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला ते करत आहेत. 4 चेंडू त्यांनी हाताळलेत. शेवटचे 2 चेंडू 39 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो राजनौली या टीम बरोबर पहिल्या दिवसातली शेवटची लढत जी बाकी आहे ती खेळेल. 2 चेंडू 36 धावा. 8 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विवेक खाडे यांच्या माध्यमातून 2 बॉल 36 धावा. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लिखितचा राहिलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल शिल्लक. मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना नंदा स्मृती कांडवल टीम. स्लोवर 1. लिखीच्या बॅटमधून फटका फसलाय. तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. 35 धावांनी एक मोठा विजय नोंदवत असताना नंदा स्मृती कांडवल टीम. अभिनंदन. हार्डलक टीम आणि 11 सागाव आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे मुरबाडकर चषकाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जातोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल योगेश्वर पाटीलला, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या. फक्त धावा खर्च केल्या 3. फलंदाजी करत असताना 8 चेंडूंमध्ये 25 धावांचं एक नाबाद बॅटिंग आपल्याला त्याची पाहायला मिळाली. त्याला देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या पहिल्या सामन्यात.
लाईव्हचे सर्व एकनाथ राव सर यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देणार आहोत. कुणाचा मोबाईल आणि बॅग राहिलेले व्यासपीठावर योगेश्वर पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. योगेश्वर या अप्रतिम खेळ योगेश्वर पाटील यांचा राहिला. फलंदाजी करत असताना तुफान फलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकनाथराव सर या आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण योगेश्वर पाटील या खेळाडूला देतोय. गोलंदाजी करत असताना अचूकता दाखवली त्याने आणि फलंदाजी करत असताना एक जबरदस्त प्रदर्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. वेल प्लेड योगेश्वर. खास करून ज्या प्रकारचा खेळ पहिल्याच मॅच मध्ये सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जी स्विंग तुझ्या बॅटमधून पाहायला मिळाली ती अप्रतिम होती. गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्या, सामना जिंकलाय. आता राजनौली बरोबर खेळायचं या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे. काय बोलशील या आयोजनाबद्दल, काय बोलशील या नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे.